चला आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे साइड वॉटर्स या वॉटर पार्क मध्ये पोहोचलोय आणि जर वातावरण बघितलं तर खूप छान आहे, ऊन पडलंय मस्त, त्यामुळे मग आपण जाऊयात वॉटर पार्क मध्ये आता. चलो सारांश, रेडी आहेस का वॉटर पार्क मध्ये जायला? तू सगळ्या राईड्स करणार का सोना? Only with Papa. माझ्यासोबत पण एक. Only one. And every so many with Papa. चलो. या वॉटर पार्कच्या एंट्रीलाच हे तिकीट काउंटर आहे. आपण आधीच तिकीट बुक केलेलं आहे, त्यामुळे आता आपण फक्त आपलं बुकिंग दाखवायचं आहे आणि मग आपण आतमध्ये जाऊ शकतो. इथे शॉप पण आहे. What I can do is we can do change everything and put inside the car. फिर आगे निकालते. फुलं खरी आहेत. बापरे, खरी आहे की फुलं? ते चेंजिंग रूम आहेत मुलींसाठी आणि मुलांसाठी, तर चेंज करून मग आपण राईड्स करणार आहे. आता ऊन जरी पडलेलं असलं तरी हवेमध्ये गारवा आहे, थंडीसुद्धा वाजते आणि इथे एरवीसुद्धा थंडच वातावरण असतं, त्यामुळे इथे हा हॉट टबसुद्धा आहे. हा छोटासा स्विमिंग पूल आहे, त्यामध्ये गरम पाणी आहे. लोक राईड्स वगैरे करून आले, थोडे गारठले की मस्त पाण्यामध्ये येऊन बसतायत. तर ही छान सोय आहे इथे. फक्त एका वेळेला आपण 20 मिनिटांच्या पेक्षा जास्त वेळ या पाण्यामध्ये बसू शकत नाही आणि गरोदर स्त्रियांना सुद्धा या टबमध्ये जाण्यासाठी परवानगी नाहीये. गरम पाणी येते. चलो, थंडी असते जरा, ऊन जरी असेल तरी. चला आता राईड्स चालू करणार आहे. ज्या ट्यूब्स आहेत तर या ट्यूब्स घेऊन वरती जायचं आणि मग त्याच ट्यूब्समध्ये बसून त्या स्लाईडने खाली यायचं. तर अशी ही राईड आम्ही करणार आहे आता. सारांश एकटा आलायस? वा, बापरे, वाव, सारांश एकटा आलास तू? वा, मस्त. वाव सारांश, सारांशने एकट्याने राईड आता केली आहे, तर आता आम्ही सगळे चाललोय करायला. चलो, आता ही नवीन एक राईड आहे, ट्यूब वगैरे काही नाहीये, तर ती राईड करायला चाललोय आम्ही. सारांश पण करणार आहे. ऑल द बेस्ट सारांश, गो. इथे सिक्युरिटी गार्ड आहे प्रत्येक राईडच्या इथे. स्टार्टिंगला आणि एंडिंगला सिक्युरिटी गार्ड्स आहेत. काही मला वाटतं 1-2 राईड्स नाही आहेत मुलांसाठी अलाउड. ही राईड करू शकतो कारण की 2 जण मिळून करणार आहेत. विराज, हा इनका बना रहा है. काय झालं बाळा? सारांश, इट्स ओके. पानी पी लो है शायद. विराज, ऐसे बोल रहा है क्या? इट्स ओके बाळा. सारांश, अजून एक करायचे का बाळा? हार्ट बीट होणार. आपण सिंपल वाली करू, ठीक आहे? पळायचं नाही बाळा.
देख रे टॉवेल. जावा. ए वाव. सारांश केअरफुल सोना. सारांश केअरफुल बरं का. वाव. डॉल्फिन. थंड आहे पाणी वो. आता बस पाण्यामध्येच बाळा, म्हणजे तुला थंडी नाही वाजणार. हा पाण्यातच बसायचं. केअरफुल. पाण्यातच बसायचं बाळा. देखो ये प्रियंका कैसे बैठी है. वैसे ही बैठना है. हाँ वॉटर पार्क मधला हा एरिया खास लहान मुलांसाठी बनवलेला आहे, त्यामुळे मजा करतायत सारांश आणि विराज इथे. बाकीच्या राईड केल्या त्याच्यामध्ये सगळे असे झटके लागत होते. ही रिलॅक्स राईड आहे, लेझी टेबल. लहान मुलं स्विमिंग पण करतात इथे. छोटासा पूल आहे इथे. आताशी उन्हाळा सुरू झालाय आणि खूप कडक ऊन पडत नाहीये, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाहीये. नाहीतर एरवी इथे सुद्धा स्विमिंग पूलला खूप गर्दी असते. म्हणजे कोणत्याही राईडसाठी गेलं तरी आम्हाला लाईनमध्ये जास्त थांबावं लागत नाही. लाईनच नाही आहे बेसिकली. खूप पटापट त्याच्यामुळे राईड्स होत आहेत. इथे समोर जे टेंट दिसत आहेत ना, ते मला असं वाटतं की बुक केलेले असणार आहेत. म्हणजे एक फॅमिलीजने बुक केलेले आहेत, सो दॅट ते तिथे रिलॅक्समध्ये बसू शकतात जेव्हा राईड्स करत नसतील तेव्हा. आणि हे डोंगरांच्या मध्ये आहे, निसर्गाच्या सानिध्यातलं वॉटर पार्क आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. इथे डोंगर दिसत आहेत आजूबाजूला. ही बादली इथे रिकामी होते वाटतं. इथे बसायला सुद्धा अशी छान सोय आहे. आणि या साईडला जर बॉल वगैरे आणला असेल तर खेळू शकतो. बॉल लोक खेळतात पण आहे. व्हॉलीबॉल खेळू शकतो. छान आहे. इथे बसू शकतो. लेझी रिवर. चलो बघूयात आता नेक्स्ट राईड कोणती येते. ही राईड थोडीशी स्केरी आहे. केली मी आत्ताच. ही राईड केली आम्ही. थोडीशी स्केरी राईड आहे पण मजा आली. अरे ये कैसे आगे चले गए. रेयांश क्या हुआ. अच्छी आहे. रेयांश आणि विराजचं खेळून झालेलं आहे आणि चेंज केले त्यांनी आणि आता खेळतायत. दुपारचे 2:30 वाजले. त्यांनी राईड्स वगैरे करून झाल्यात आमच्या. आता आम्ही लंच करू. इथे छान जागा आहे बसण्यासाठी. इथे ग्राउंड आहे व्हॉलीबॉलचं खेळण्यासाठीचं. तर सारांश आणि विराज खेळत आहेत. सारांश आणि विराज हे खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत. एका स्कूलमध्येच होते, त्याच्यामुळे खूप छान त्यांची कंपनी एन्जॉय करतात दोघांची. What you are making? We're making a big hole for the tower. Yeah. Okay. We're making a trap. ट्रॅप कोणासाठी. For raccoon. So they won't get. कसली वेगळीच माती आहे ना ही. हो ना, वेगळीच सँड आहे ही. सारांशला मातीत खेळायला खूप आवडतं, त्याच्यामुळे आता हा काही इथून हलणार नाही. असा टेंट आहे इथे. बाहेर बसण्यासाठी अशी जागा आहे आणि इथे
टेबलला अशी छत्री पण आहेत, जर जास्त ऊन लागत असेल तरी छत्री उघडून बसू शकतो. बसण्यासाठी जागा आहे आणि आतमध्ये सुद्धा असा हा टेंट आहे. हा टेंट जर वापरायचा असेल फॅमिलीसाठी तर $100 एवढे चार्जेस आहेत एका दिवसाचे, आणि तेवढं खरं तर आमचं तिकीटसुद्धा नाही आहे, त्यामुळे आम्ही फक्त बघून घेतोय. असा हा टेंट आहे, छान आहे, मोठा टेंट आहे. जर जास्त जर ऊन लागत असेल तर आतमध्ये येऊन बसू शकतो, आणि बाहेर कधी कधी खूप वारासुद्धा असतो, तर बरं पडतं टेंटमध्ये बसायला. आता तर वातावरण छान आहे सध्या, मस्त. चलो लंच करूयात. इथे यांचे रेस्टॉरंट्स पण आहेत. हे रेस्टॉरंट इथे. आम्ही तर जेवण बनवून आणलंय, त्यामुळे आम्ही काही घेणार नाहीये, पण जेवणाची सुद्धा सोय आहे. इथे रेस्टॉरंट आहे आणि जेवणाची सुद्धा सोय आहे. पण आता आम्ही तर आमचं जेवण बनवून आणलंय, आता दुपारचं जेवण बनवून आणलेलं आहे, तर तेच जेवण करणार आहे. पण इथे रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी सुद्धा व्हेजचे ऑप्शन खूप कमी असतात, आणि जर व्हेज ऑप्शन जरी असतील तरी काही फ्राईड आयटम्स असतील, समजा फ्रेंच फ्राईज वगैरे जर असतील तर फ्रेंच फ्राईजसुद्धा मग हे लोक सेमच तेल यूज करतात जे नॉनव्हेज करण्यासाठी वापरलेलं असतं, त्यामुळे ते खायची इच्छा होत नाही शक्यतो. त्यामुळे आम्ही स्वतःच फूड कॅरी करतो, आणि जर अगदीच बाहेर खायचं झालं संध्याकाळी वगैरे तर इंडियन रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खातो, असं आहे. इंडिया में मैंने एक बार ही खाई. आत्ता आमचं जेवण झालं आणि आम्ही निवांत बसलोय, पाहत बसलोय आजूबाजूला काय चालू आहे आणि दिसणारा सुंदर व्ह्यू एन्जॉय करतोय. आता आम्ही चेंजसुद्धा केलेलं आहे आणि आता पाण्यात जायची अजिबात इच्छा नाही आहे, कारण की खूप थंडीसुद्धा वाजते. तर पाहतोय आम्ही काय काय मजा चालली आहे आजूबाजूला. ते समोर सागर आणि सारांश आहेत, आणि मोठ्या बादलीतलं पाणी आता सारांशच्या अंगावर पडलं आणि तो म्हणला बास, आता मला नाही भिजायचं पुन्हा. वॉटर पार्कच्या वरच्या साईडचा एरिया आहे हा. इथे सुद्धा एक ग्राउंड आहे खेळण्यासाठी, आणि सर्फिंग पण करू शकतात. तर सर्फिंगसाठी वेगळं तिकीट काढावं लागतं, पण बघूया ते सर्फिंगसाठी यांनी काय व्यवस्था आहे आणि कसं करतायत सर्फिंग. वाव, कसलं भारी दिसतंय हे. सर्फिंगसाठी स्पेशली बनवलेलं आहे इथे हा पूल, आणि मी तर पहिल्यांदाच पाहते एवढा जवळून सर्फिंग. एरवी फक्त TV मध्येच पाहिलेलं आहे हे सर्फिंग, आणि समुद्रामध्ये करतात लोक सर्फिंग, तर तेच पाहिलेलं आहे. आणि इथे जे आहे इथे तर आपण पे करू शकतो, आणि ते शिकवतायत सुद्धा सर्फिंग. तर काही लोक खूप भारी करतायत सर्फिंग, एकदम सहजरित्या करतायत, आणि काही नवशिके आहेत तर ते सर्फिंग चालू केलं की लगेच पडतायत. हा पाण्याचा प्रवाह मात्र पडलं तर लगेच पुढे फेकतो, त्यामुळे कोणतीही इजा होत नाही. इकडे खरं सगळ्या सीझनमध्ये करता येण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की सर्फिंग असेल, उन्हाळ्यामध्ये ट्रेकिंग असतं, कॅम्पिंग असतं, आणि जर स्नो पडत असेल थंडीमध्ये तर स्कीइंग असतं, आणि ट्रेकिंगसुद्धा करू शकतो. इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात करण्यासाठी, आणि हौशी लोकांसाठी हे नंदनवनच आहे. तर अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच आम्ही वॉटर पार्कमध्ये गेलो आणि खूप मजा आली. कितीतरी दिवसांनी पाण्यामध्ये असं उतरलो, आणि सारांशची तर ही वॉटर पार्कमध्ये जायचीच पहिली वेळ होती, त्यामुळे त्याने सुद्धा खूप एन्जॉय केलं. तर आजचा दिवस आम्ही या वेनाचीमध्येच राहणार आहोत, तर ही ट्रिप चालू राहणार आहे. लवकरच भेटूयात या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.